आपली पावभाजी जी आहे प्रॉपर रेडी झाली आहे आता आणि गॅस बंद केलेला आहे. आता माझं काम तर संपलंय, कारण आमचं ठरलं होतं की पावभाजी फक्त मी बनवणार. मित्रांनो दुपारी तेजस तर नाही भेटला, पण आता आदित्य आलाय घरी. बरेच दिवस झाले हा पण गायब होता. ब्लॉग मध्ये पण तुम्हाला दिसला नाही, कारण त्याचं काम पण चालू होतं. आदित्यचा रिव्ह्यू ऐकून कशी झाली आहे? खूप मस्त झाली पावभाजी. आता थोडीशी शिजत आली. आता ह्याच्यामध्ये ही जी कसुरी मेथी ही थोडीशी बारीक करायची आणि ह्याच्यामध्ये ऍड करायची, म्हणजे याचा प्रॉपर आता शेवटचा जो फ्लेवर आहे तो एकदम याला येऊन जाईल. मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार मला आता समजलंय, कारण 2-3 दिवसापूर्वी ऋतुजाने आहे ना भुर्जी बनवली होती. आणि भुर्जी संध्याकाळी आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यानंतर ऋतुजाने कढईतली सगळी भुर्जी वगैरे बाहेर काढली, पण गॅस बंद करायचा विसरून गेले. हॅलो मित्रांनो, 5 वाजलेत आणि आजचा ब्लॉग एकदम उशिरा चालू झालेला आहे. काल मी तुम्हाला साईटवरती सांगितलं होतं की आज उद्या आपल्याला सुट्टी असणार आहे, कारण आज 1 मे महाराष्ट्र दिवस आहे. सो साईटवरती सगळ्यांना सुट्टी होती. त्यासोबत मी पण आज दिवसभर घरीच होतो, पण सकाळी उठल्यानंतर जरा केस वगैरे कापले आणि माझा चेहरा जरासा फ्रेश झालेला आहे. आणि आता 5 वाजता मी आंघोळ वगैरे केली आणि मार्केटमध्ये जायचंय, कारण आज पावभाजी बनवणार आहे मी घरामध्ये. आणि आपल्या कुकिंग सिरीजचा ऑलरेडी एक ब्लॉग आलेला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची मी लिंक देतो, नक्की जाऊन बघा. कारण आज दिवसभर घरीच होतो, तो भरपूर आराम केलेला आहे आणि घरी करण्यासारखं काहीच नव्हतं आणि कामाची सवय असल्यामुळे मग घरी बसवत पण नाही. सो आता मार्केटमध्ये जाणार आहे मी आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर मला माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा एक जुना मित्र पण भेटणार आहे. त्याची पण जर भेट झाली तर ती पण मी तुम्हाला दाखवतो. आता जरा मार्केटमध्ये जायचं आणि तो भाजीपाला वगैरे काय असेल ते सगळं घेऊन यायचंय. मित्रांनो ही आपल्या बिल्डिंगची पार्किंग आहे आणि आत्ताच पार्किंग मध्ये आलं. सो आज सुट्टी होती तर आपल्या बाईकला पण व्यवस्थित वॉश केले आणि हे वाला जे आहे ना आपल्या बाईकचं हे वाला खराब झाले आणि हा नट पण गळून गेलाय, पण हे वरती असं टाईट करून ठेवलंय म्हणून प्रॉपर राहतंय. पण हे वाला जे आहे हे पूर्णपणे खराब झालेलं. इथून जर दिसलं तर 1-2-3 हे पूर्ण घासून गेले. याला चेंज करायचे पण वेळ पण भेटत नाही. त्यात मी वरतून खाली जेव्हा आलो ही जी आपली पिशवी आहे भाजीपाला वगैरे आणायला लागते ती पिशवी मी विसरून आलो होतो. तर जो पण भाजीपाला घ्यायचा होता सगळं घेतलं. ह्याच्यामध्ये काकडी वगैरे एक्स्ट्रा घेतली, बाकी सगळं जेवढ्या पालेभाज्या आणायला सांगितलं होतं सगळं ह्याच्यामध्ये घेतलं. जे पण सगळं मटेरियल पाहिजे होतं ते सगळं घरी घेऊन आलो. मार्केटमध्ये एवढं ट्रॅफिक होतं त्यात मी गाडी चालवायला गाडीचं म्हणजे माझ्या समोर ठेवलेलं होतं, त्यामुळे व्यवस्थित मला शूट नाही करता आलं. पण जेवढं पण मला मटेरियल पाहिजे होतं सगळं ह्याच्यामध्ये घेऊन आलोय. त्या पावाच्या लाद्या त्याच्यानंतर आहे हे सगळं जेव्हा ओपन करून आपण तेव्हा व्यवस्थित तुम्हाला दाखवतो. आता सगळी बेसिक तयारी करून घ्यायची. जी काश्मीरी लाल मिर्च मला आणायला सांगितली होती ती पण एकदम थोडीच भेटली, म्हणजे शेवटला त्याच्यात पण आहे का ती शेवटला ही जे काश्मीरी लाल मिरची का एकच राहिली होती त्यात. हा ते दुकानामध्ये पण एकच राहिली होती, त्यामुळे मग जी भेटली तीच घेऊन आलो. त्यात तेजसला भेटायचं होतं पण तेजस कुठेतरी बाहेर होता, त्याचं काम पण काहीतरी वेगळं चालू होतं, मग मला त्याला भेटता नाही आलं. बघू आता पुढे जर परत योग आला तर तुम्हाला नक्की भेटतो. आणि मला पण बरेच दिवस झाले भेटायचं, कारण जेव्हा मी दुसरीकडे जॉबला गेलो त्याच्यानंतर मग तेजसची आणि माझी जवळजवळ 6 महिने झाले भेटच नाही. सो मला पण त्याची भेटायची आतुरता आहे. पण आता सध्या हे सगळं जे मटेरियल आणले हे सगळं शॉर्टेज करून घ्यायचं, त्याच्यानंतर मग आपली पावभाजीची रेसिपी चालू करायची. सगळ्या गोष्टी तर घेऊन आलोय, पण जे मेन इम्पॉर्टंट हे होतं त्याच्यामध्ये बटर आणि अजून एक गोष्ट घरी आणायची होती ती पण विसरून आले. तर आता मला परत मार्केटमध्ये जायचंय, कारण त्या 2 गोष्टी आणि अजून एक ब्लॉगिंगसाठी मला शूट करायला मग कधी कधी प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मग आपल्याला एक ट्रायपॉड घ्यायचा तो पण आणायचा राहून गेलाय. पण आता परत मार्केटमध्ये जायचं आणि ते बटर वगैरे सगळं घेऊन यायला लागणार. मार्केटमध्ये जायच्या आधी मी असा विचार करतोय की सगळ्या भाज्या वगैरे बेसिक सगळं कटिंग करून घेतो, किंवा त्याला जे वॉश वगैरे करायचं ते सगळं वॉश करून ठेवतो. कारण बटरचे जे काम आहे आपल्याला एकदम एंडिंगला लागणार आहे, सोबत लगेच आणून पण काय फायदा नाही. थोडा वेळ आत्ताच मार्केटमधून आले, मार्केटमध्ये खूप ट्रॅफिक आहे, त्याच्यापेक्षा मग आता हे सगळ्या भाज्या वगैरे सगळं कटिंग करून घेतो. तर आपल्याला जे पण पावभाजीसाठी सगळं मटेरियल लागणार होतं ते सगळं इथं बाहेर काढून घेतले आणि बाकीचं मटेरियल पिशवीमध्ये ठेवलेलं आहे, कारण हे सगळं फक्त तुम्हाला दाखवायला ठेवलं. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो आहे, शिमला मिरची आहे, वाटाणा आहे, फ्लावर आहे, कांदा आणि बटाटे आणि एक लसूण पण घेतलाय. लसूण फक्त सोलून घ्यायचंय कारण त्याची पेस्ट बनवायची आणि बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच. आता हे सगळं क्लीन करून घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर सगळं कटिंग करून घ्यायचं.
फायनली आपल्याला जेवढं पण सगळ्या भाज्या घेतल्या होत्या ना आपण, तर सगळ्या कटिंग करून झाल्यात. कांदा वगैरे प्रॉपर कट झालाय, टोमॅटो, शिमला मिर्च, ह्याच्यामध्ये हे वटाणा, बटाटा आणि फ्लावर हे सगळं एकत्र टाकले. आणि माझ्या डोळ्यातलं जे पाणी आहे ना, हे कांद्यामुळे आलेले. सो बाकी सगळ्या गोष्टी आता प्रॉपर कट झाल्यात. हे वाला फक्त थोडंसं वॉश करून घ्यायचंय, कारण याला आणल्यावर फक्त याचे बटाट्याचे फक्त साल्टे काढले होते आणि हे तसंच डायरेक्ट कटिंग करून याच्यामध्ये ठेवून दिले. कारण वॉश केलं की मग बाकीचे जेवढे त्याच्यातले खराब आहे ते सगळं निघून जाईल. ह्याच्यापेक्षा जास्त वेस्टेज निघाले, जेवढं मी भाज्या कटिंग केल्यात त्याच्यापेक्षा वेस्टेज निघाले. वाटाणे थोडेसे शिल्लक आहेत, पण सध्या मला एवढेच गरजेचे होते, सो मग तेवढेच घेतले. मित्रांनो, सूत्रांच्या माहितीनुसार मला आत्ताच समजले, कारण 2-3 दिवसापूर्वी ऋतुजाने ना भुर्जी बनवली होती. आणि भुर्जी संध्याकाळी आम्ही जेवायला बसलो, आणि जेवायला बसल्यानंतर ऋतुजाने कढईतली सगळी भुर्जी वगैरे बाहेर काढली, पण गॅस बंद करायचा विसरून गेले. आणि त्याच्यानंतर आमची जी ही कढई आहे ती अशी काहीतरी झाली आहे सगळी. आणि हिचा लुक असा झालाय ना की आता हा आम्ही किती म्हणजे ऋतुजाने 2-3 वेळा घासली याला, पण ही काही क्लीन व्हायचं नाव घेत नाही. सो ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ही कढई पण बघायला भेटणार आहे. आता हिला बराच वेळ झाली, तिला काहीतरी जुगाड करून काहीतरी साफ केलं पाहिजे, पण ते डाग एवढे जवळजवळ अर्धा पाऊण तास गॅस चालूच होतं. जेव्हा घरामध्ये वास मारायला लागला गॅसचा, त्याच्यानंतर आम्हाला समजलं की गॅसवरती कढई आहे, आणि ती कढई पूर्ण लाल लाल झाली होती. आता तरी सध्या ही अशी आहेत. आणि ही जी कलाकारी केली आहे ना, ही यांनी केली आहे. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? काय नाही, आता सोल्युशन द्या कोणीतरी. ह्याला सोल्युशन काहीच नाही, हे जसं आहे ना तसंच यूज करायचं. चला, हा एक मजेशीर किस्सा होता. आपल्याला त्या भाज्या धुवून घ्यायच्या, ऋतुजाचं पण काम झालंय, तर भाज्या धुवून घेतो. ह्या सगळ्या भाज्या वगैरे सगळं धुवून घेतलंय. आता ह्याला कुकर मध्ये टाकायचं, आणि याचं शिट्ट्या होईपर्यंत काय आता काम नाही, ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे तर गेलं याच्यामध्ये. आणि कांदा वगैरे हे पण सगळं थोडीशी साईडला ठेवतो. हे पण सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. शेवटला फक्त याच्यामध्ये थोडस पाणी वगैरे ऍड करायचं, नाही तर मग याचा सगळा जाळ होऊन जाईल आणि आपल्याला फक्त धूर बघायला भेटेल. म्हणजे तो जसा धूर वगैरे झाला होता ना भुर्जीचा, त्याच्यामध्ये आता थोडस मीठ आणि थोडीशी हळद, जे आपल्याला नंतर जे मसाले वगैरे लागणार आहे, जेव्हा हे शिजून वगैरे प्रॉपर होईल त्यावेळी मग आपण ते मसाले वगैरे त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये हळदीचा चमचा मी मिठाचा याच्यात टाकला, ठीक आहे. हे सगळं आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकलंय, 1 ग्लास पाणी घेतलंय, आणि याला असं नॉर्मल एवढं पाणी कुकर साठी व्यवस्थित होईल. आता याचं झाकण, एक मिनिट, झाकण वगैरे लावून घेतो आता. आता गॅसवरती याला कुकरचं ठेवलं. आता याला कमीत कमी आपल्याला याचं हवा येण्यासाठी खिडकी उघडली. आता याला कमीत कमी 5-6 शिट्ट्या होईपर्यंत मला तरी काही काम नाही. आता फक्त शिट्ट्या व्हायची वाट बघायची. मित्रांनो, दुपारी तेजस तर नाही भेटला, पण आता आदित्य आलाय घरी. बरेच दिवस झाले हा पण गायब होता. ब्लॉग मध्ये पण तुम्हाला दिसला नाही, कारण त्याचं काम पण चालू होतं. आणि तो मला सध्या जास्त भेटत नाही, कारण तो आता शेड झालेला आहे, बरोबर का नाही? तो आता कुठून आला? गावावरून. आदित्य गावाला गेला होता, त्यामुळे डायरेक्ट आता तो त्याच्या घरी जायच्या आधी माझ्या घरी आलाय, कारण त्याला समजलं की मी आज पावभाजीचं नियोजन लावलेलं आहे माझ्यासोबत. आता तिथपर्यंत वास आला का तुला? गावाला गेला होता तो आळेवाड्याला, तो आत्ताच घरी आलाय. आणि बरेच दिवसानंतर भेटले, थोड्याशा गप्पा वगैरे मारणार आहे. तोपर्यंत आपल्या ज्या कुकर लावलाय ना त्याच्या शिट्ट्या वगैरे होतील. आणि आज आदित्यला सुद्धा माझ्या हातची पावभाजी, माझ्याकडे 2 जज आहेत ऍक्च्युली, ऋतुजा आणि आदित्य, पावभाजी कशी झाली हे डिसाईड करायला. कुकर तर इथे लावलेला आहे. ऍक्च्युली एक गोष्ट राहून गेली, लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर या तिघांची जी पेस्ट करायची. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत ही पेस्ट वगैरे आपल्याला करून घ्यायची. आता याच्या जवळजवळ 6 शिट्ट्या झाल्या, आणि हे सगळं प्रॉपर आता शिजलंय. आता ह्यातलं जे पाणी आहे हे आपल्याला याच्यासाठी तडका द्यायला लागणार आहे. हे पाणी याच्यामध्ये काढून घेऊ थोडंसं, याला 1-2 मिनिटं साईड होतो गॅसवरती. आणि हे सगळं याच्यामध्ये पाणी काढून घ्यायचं, कारण तडक्याला आणि जर नंतर थोडंसं पाणी कमी पडलं तर हे वालं पाणी आपल्याला यूज करायचं. आता यातलं जेवढं निघणार आहे तेवढंच पाणी काढून घ्यायचं. थोडंफार जरी राहिलं तरी चालून जाईल, एवढं काही याच्यात हे नाही. खाली पडलं. पण आता याच्यामध्ये जे मटेरियल राहिलं हे सगळं, हे पावभाजीचं हे बारीक करायचं आहे, घरामध्ये होतं, हे यूज होईल. हे सगळं याला आता बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये. कॅमेरामॅन जरा इधर दिखाव.
कुकरमध्ये थोडंसं गरम लागतं, पण आता याला प्रॉपर सगळं बारीक झालं की आपल्याला पुढची प्रोसेस चालू करायची. तर राहिलेल्या पाण्याला तडका वगैरे द्यायचा आणि मग हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि जे आपले मसाले वगैरे आहेत हे सगळे त्याच्यामध्ये ऍड केले की मग आपली सगळी पावभाजी तयार होईल. सो आता कढई गॅसवरती ठेवली आहे आणि याच्यामध्ये तेल गरम होत आहे. आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बटर ऍड करायचं. त्यासोबत ह्याच्यामध्ये बेडगी मिर्च आणि लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ह्या 3 गोष्टी घेतल्यात आणि पावभाजी मसाला हे पण त्याच्यामध्ये ऍड केलेले. तर तेल गरम होत आले त्याच्यामध्ये आता थोडंसं बटर ऍड करायचं नॉर्मल. आता आपलं बटर वगैरे प्रॉपर त्याच्यामध्ये मेल्ट झाले. आता ही थोडीशी तेवाला जे वाटण काढले लसूण अद्रक या सगळ्या गोष्टींचं हे सगळं ऍड करायचं. नॉर्मल याला थोडासा फ्लेवर आला की ह्याच्यामध्ये मग आपल्याला हे जे आपण सगळे मसाले आले ते 1 टाइम याच्यामध्ये सगळे मिक्स करायचे. मसाले पण आता ह्याच्यामध्ये गेले. एवढी काही मोठी प्रोसेस नाही, याला जास्त मेहनत पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही. तर हे थोडस आता याला नॉर्मल जरा फ्लेवर आला की मग ह्याच्यामध्ये हे सगळं हे जे आपलं पावभाजीचं आपण जे एक्स्ट्रा मॅश केलेलं होतं, जे आपण बारीक केलेलं होतं ना मटेरियल, ते सगळं आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. थोडस गरम आहे. आणि हे सगळं थोडस प्रॉपर एकदा शिजलं की याच्यामध्ये मग आपल्याला जे एंडिंगला थोडस फ्लेवर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी पण ऍड करणार आहे. म्हणजे प्रॉपर त्याचा टेस्ट पण येईल. कसुरी मेथीची टेस्ट चांगली असते, म्हणजे चांगली टेस्ट येते त्याच्यामुळे टाकायची. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्यात. फक्त थोडंसं मीठ चेक केलं, मीठ थोडंसं कमी होतं. सो एक थोडंसं मीठ टेस्टनुसार थोडंसं टाकून घेतो. म्हणजे जरी थोडंफार कमी जरी पडलं तर आपण जेवण करताना मग त्याच्यामध्ये ऍड करू शकत होतो. आता याला थोडस उकळून घ्यायचं, म्हणजे प्रॉपर जरासं शिजलं की मग हे खायला प्रॉपर आपल्याला रेडी होत आहे. पावभाजी आता थोडीशी शिजत आली. आता ह्याच्यामध्ये ही जी कसुरी मेथी ही थोडीशी बारीक करायची आणि ह्याच्यामध्ये ऍड करायची. म्हणजे याचा प्रॉपर आता शेवटचा जो फ्लेवर आहे तो एकदम याला येऊन जाईल. थोडीशी पातळ झाली पण जेव्हा शिजून होईल त्याच्यानंतर मग ही प्रॉपर दिसून येईल आपल्याला. आणि याचा कलर पण एकदम छान आलेला आहे. आता थोडीशी पातळ दिसते, जरा शिजली की व्यवस्थित दिसेल. आपली पावभाजी जी आहे प्रॉपर रेडी झाली आहे आता. आणि गॅस बंद केलेला आहे. आता माझं काम तर संपलंय, कारण आमचं ठरलं होतं की पावभाजी फक्त मी बनवणार. आणि आता याच्यावरती आता हे पाव जे आहेत बटर तर संपलं होतं, मग सो आम्ही तूप यूज करतोय. आणि हे याला थोडंसं काय बोलतात याला रोस्ट करून घ्यायचं. म्हणजे मग काय करायचंय गरम हा हे पाव जे आहे ते भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचे सिनेमॅटिक शॉट्स बघायला भेटतील. आता आपली सगळं बनवायचं वगैरे सगळं फायनल झालंय. आणि आता पावभाजी आपल्याला फक्त टेस्ट करायची कशी झाली. छोटासा बाईट एकदम छान झाली. आता तुम्हाला फक्त बघायला भेटेल, मी खातोय मला टेस्ट माहित पडते एकदम छान झाले. आदित्यचा आणि ऋतुजाचा फक्त रिव्ह्यू बाकी आहे. आदित्यचा रिव्ह्यू ऐकू कशी झाली आहे? खूप मस्त झाली. कारण मी बनवली आहे. तू खा आता, तू टेस्ट कर आणि समाजात इज्जत दे. कसं झालंय मला कळायला पाहिजे. कशी आहे? सगळ्यांना पावभाजी आवडली आणि मला आता याची टेस्ट केल्यानंतर भूक लागली खूप. जेवण करून घेतो आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण.